आहे आणि या साईडला बैठलं ना पुढं नालाच झालेला आहे. असं वाटतं नाला डायरेक्ट एवढी ती नद्यांनी समाधी घ्यायला सुरुवात केली ती. ती समाधी घेत घेत तो नाही का टनल ते मोठं दिसतं ना कळस, तिथं जाऊन थांबला. मग तिथं त्यांची समाधी. पण बराच धर्मशाळा आहे तुम्हाला बघा भेटतील इथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आळंदीला थोडं पर्सनल कामानिमित्त आणि तसंच आपण तुम्हाला मी संत ज्ञानेश्वरांचं मंदिर सुद्धा दाखवणार आहे. तर 1:30 वाजलेलं आहे, आता पण निघलेलं आहे. तर बरं झालं 12 वाजता उठलेलो आहे मी, स्वतः चाललेलो आहे मी. नाश्ता केला आणि आपल्याला जे सीएकडं आपल्या सीएकडे जाऊन थोडं बिलचं पेमेंटचं बोलायचं त्याला फक्त. आणि तसंच आपण जाणार आहे महाराजांच्या मंदिरात. या साईडचा रोड कधीच नाही होणार, फक्त एक साईडचा रोड करणार, एक साईडचा रोड करणारच नाही बघा. इथं खड्डा केलेला परत बुजवला आता यांनी. म्हणजे आज रविवार आहे, उद्या पण सोमवार आहे आणि उद्या आहे राम जन्मभूमीची मंदिराची स्थापना जी मोदींची असते होणार आहे. आणि पब्लिक हॉलिडे आहे ना वाटतं उद्या. सगळ्या कंपन्यांना वगैरे सगळ्यांना सुट्टी आहे. मग सी म्हटलं आजच पेमेंट देऊन आपण चेकनी, त्याला म्हणलं मंगळवारी टाका म्हणून त्या मस्त येऊ आपल्या जागेवर. इथं असे खड्डे करून ठेवलेले यांनी, रोड कमी खड्डे जास्त आहे. चहा प्यायला थांबलेलो आहे. डेलीची जागा आहे आमची चहा प्यायची. मस्त चहा देतो इथं. कॅनबी चौक इथं, कॅनबी चौकाची इथंच आहे बरोबर. आज पण काहीतरी वारकऱ्यांचं आहे का रे त्या? लय गर्दी गावात आता, बरेच जण चाललेली आहे आणि रोडला बरेच जण दिसते आता. तसं गर्दी असं नाही पाहिजे. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीला लय गर्दी असते साधारण आपल्यापेक्षा, देवपेक्षा आळंदीला जास्त गर्दी असते. पण जर मोकळा असेल ना तर बघायला चांगलं भेटत पूर्ण मंदिर वगैरे. मंदिरात वाईब लय भारी, पण एवढं मात्र खरं आहे. मी एकदा गेलो लास्ट टाइम, त्यावेळेस भारी वाटलं होतं त्या मंदिरात. आता पण आळंदीत पोहोचलो बरोबर. या साईडला इंद्रायणी नदी आहे आणि साईडला अजून आळंदीचा रोड आहे नाही का, इथूनच आपण पुढे जाऊ शकतो मरकाळ वगैरे त्या साईडला. आळंदी आता या साईडला आहे. गर्दी पण लय रे आज ना, संडे. नदीचा तर असं वाटतं की नाला केला यांनी बार. एवढी घाण पाणी, अख्खं ड्रेनेजचं पाणी पण टाकतं इथं. देऊपेक्षा राव आळंदीशी देऊ तर कधी पण चांगलं आहे म्हणजे सगळ्या बाबतीत. तसं बघितलं तर स्वच्छते बाबतीत म्हणा, नाही त्याचं कसं म्हणा, मॅनेजमेंट म्हणा, वारकऱ्यांना पार्किंग म्हणा, सगळ्या बाबतीत चांगलं आहे. आता इथं किती ट्रॅफिक झालेलं आहे हे दरवेळेच आहे का इथं. देऊगाव तेवढं नाही होत. देऊगाव बायपास वगैरे काढल्यात ना, वारकऱ्यांना गाडीला पार्किंग वगैरे, टॉयलेट्स वगैरे भरपूर काढलेले, त्याच्यामुळे जास्त अडचण येत नाही. या साईडला किती आलं पब्लिक. आज काहीतरी 100% आहे बरं का गर्दी लई. आज मंदिरात गर्दी असणार आहे कदाचित. हा रविवार नाही, सॉरी आज रविवार आहे राव. आणि उद्या पण गर्दी असेल. उद्या तर डायरेक्ट जाम असं या साईडला पण तिथून एंट्री जसं भेटलं तर मंदिरात जायला. पण तुमच्या फोरलं जर असेल ना तर आपण पुढं इथं पुढं पार्क करून जाऊ शकतो. आता पण आपल्या सीए का जाऊ, पहिलं सीएच्या ऑफिसवर पहिलं सीए का जाऊन आपण त्याला पहिला चेक देऊ. चेक देऊ, थोडं पर्सनल काम आहे ते करून मग डायरेक्ट पहिलं एक जेवणाचं हॉटेल बघू, जेवण करू, भूक लागली. आता आपलं सीएकडचं काम करून झालंय, त्यांना पण चेक पण दिलेला आहे. आपण एक हॉटेल शोधू पहिलं चांगलं आता नाश्ता करायला. नाश्ता नाही म्हणता येणार माझ्यासोबत, मी पनीर घेऊन आलेलो आहे, पनीर खाणार आहे आणि आपण चहा पिऊ तिथं. अरे तिथून नाश्ता करणार का? बघू काही खाऊ.
थोडंफार हलकं फुलकं तर खाऊ 100%. 2:30 वाजलेले अजून जेवलो नाही मी. नाश्ता करून निघालोय. गर्दी लई राव या साईडला यायचं म्हणा लई बोर होतं राव. त्याच वेळ आम्ही नाश्ता केला. 1 नंबर नाश्ता आहे बाई. जर आले ना तर भेळ आणि मसाला टाकले भारी. सरळ गेलो ना आपण सरळ तिकडं राईट साईडला आहे आपली गाडी लावू आणि डायरेक्ट मंदिरात जाऊ आपण. ते वाजले बघा 3:30 वाजलेले. रोड कुठून आहे आपल्याला जायला? तो पार्किंग तिथून. आज ड्रायव्हर असल्यामुळं गर्दी बघा किती. फुल पॅक आहे बाई इथं आज. ड्रायव्हर जास्त गर्दी असते, क्राऊड जास्त असतं इथं. साईडला पाणीक्षेत्रवाल्यांचं आहे ना ट्रस्ट इथं मोठं. या साईडने पार्किंगच्या साईड नाहीत आपल्याला. बराच धर्मशाळा आहे तुम्हाला बघा भेटतील. इथं लग्न पण करतात हो काय असे बोर्ड लावलेले. बऱ्याच ठिकाणी आळंदी अशा धर्मशाळा आहे मोठमोठ्या. आणि या साईडने आपल्याला ना या साईड नाही आपल्याला आता ड्रायव्हरमुळं क्राऊड लई आहे आता. इथून मंदिराला दरवाजा आहे. तुम्हाला संत ज्ञानेश्वर माहिती असेल. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांना साधारण 3 भावंडे होती. निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाईं बहीण होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म छत्रपती संभाजीनगर मधील पैठण जवळ गोदावरीच्या काठावरील आपेगाव येथे झाला. पुढे विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदीत मुक्कामी झाली. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाजाच्या चौघा भावंडांची हेटाळणी करत या गावाने व त्यांच्या मुलांना वाडीत टाकले. पुढे परितक्य ब्राह्मण त्यांना काही काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडांची मुंज करण्यास आळंदीतील ब्राह्मणांनी नाकारली. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्राने विचारले असता त्यावर देहदंडाची शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांच्या भविष्यात भले व्हावेसाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायश्चित्त केले. आई वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास देण्यात आला. त्यांना अन्न पाणी यांसारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. ही सर्व भावंडे पुढे पैठणला गेली. तेथेच ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. अगे पुढलं ट्री आहे ना, हे पुढलं झाड आहे ना, तिथनं त्यांनी समाधी घ्यायला सुरुवात केली ती. ती समाधी घेत घेत तो नाही का टनल ते मोठं दिसतं ना कळस, तिथं जाऊन थांबला. मग तिथं त्यांची समाधी, पण त्यांनी सुरुवात इथनं केली ती. तिथं सुरुवात केली झाडापासून मग ते तिथं गेलं तिथपर्यंत. हा तिथपर्यंत. तिथं जाऊन मग तिथं समाधी त्यांची. आता मंदिर परिसरात बरीच गर्दी आहे. तुम्ही बघू शकता. आता साधारण 4-5 तास लागतील आपल्याला दर्शनासाठी. तोपर्यंत आपण चाललो आता नदी तीरावर इंद्रायणीच्या. ते जाऊन तुम्हाला दाखवतो. आता तर पॉसिबल नाही वर जाणं आपल्याला, कारण बरीच गर्दी आहे.
माझा मराठीचे बोलू कौतुके, परी अमृताही पाहिजेसे जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन, असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी सुमारे 9,000 ओव्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी इंद्रायणीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. वाईट अवस्था आलेली आहे. या साईडला जर बैठले ना पूर्ण कचरा आहे, आणि या साईडला जर बैठले ना पुढं नालाच झालेला आहे. असं वाटतं नाला डायरेक्ट, एवढी घाण झालेली आहे पाणी. आता इथं पाणी लोक पाणी प्यायते, आंघोळ करतात. त्यांना काय माहित, मागं कुदळवाडी साईडनी जर आलं ना, कुदळवाडी तिथून पार नदीमध्ये वेस्ट सोडलंय, पार नाला झालेला आहे. कुदळवाडी पासून सोडलाय, नाला सोडलाय, सगळं घाण पाणी असतं. घाण पाणी भेटलं.